मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा खरं तर आजपासून सुरू होतोय आणि 12 ऑगस्टपर्यंत हा दौरा जो आहे तो चालणार आहे। त्यापूर्वी आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः जरांगे पाटील आहेत। आज दौऱ्याला सुरुवात करताय, थोड्या वेळात निघताय, काय उद्देश आहे, काय भेटीगाठीचा उद्देश आहे? समाजाच्या अडीअडचणी ह्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात मोठा प्लॅन सरकारचा हे आहे की त्यांना कोल्हापूर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर द्यायचं नाही आहे। हे खूप मी जबाबदारीनं TV9ला सांगतोय, नियोजित आहे पूर्ण नियोजित कट आहे। यांना काही झालं तरी सातारा संस्थांचा कोल्हापूर संस्थांचा GR द्यायचा नाही, कारण कोल्हापूर संस्थांमध्ये 3,85,000 नोंदी आहेत जनगणनेत त्यांच्या। अख्ख्याच्या अख्ख्या लागू करावं लागतात तर 7 लाख मराठी आरक्षणात जातात। सातारा संस्थान, पुणे, औंध आणि बॉम्बे हे गॅजेटियर त्यांना लागू नाही करायचे, म्हणून त्यांनी ह्यो बदनामीचा घाट घातला आहे मराठ्यात गैरसमज पसरायचा की कुणबी प्रमाणपत्र रद्द व्हायला। ही नवीन कट रचला यांनी सगळ्यांनी, आणि हे कट रचल्यामुळं असं उघडकीस आलं याच्यातून की यांच्या प्युअर जीवावर आलं 4-5 गोष्टी। त्यातली पहिली, सातारा संस्थान आणि कोल्हापूर संस्थांचं यांना गॅजेटियर द्यायचं नाही आहे, मराठ्यांचं कल्याण होतं। 58 लाख नोंदी याचे प्रमाणपत्र द्यायचे नाहीत, त्या नोंदी कमी करायच्या। ह्यो पूर्व नियोजित कट रचला यांनी, आणि मी तर यांच्या मुंडक्यावर पाय देऊन घेतल्याशिवाय राहत नाही, मी यांना सोडत नाही। म्हणून पश्चिम महाराष्ट्राला दौरा रद्दच होता आपला, आपण जाणारच नव्हतं, पण पश्चिम महाराष्ट्राला बांधवून खूप लावून धरलं आणि त्यांचं पण पश्चिम महाराष्ट्राला बांधवाचं खरं आहे। पक्षाला मोठं केलं आहे पश्चिम महाराष्ट्रानं आत्तापर्यंत, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांना। आता त्यांच्या डोक्यात आले की आपल्या लेकरा बाळांसाठी आपल्याला लढावं लागणार आहे। जमिनी कमी होत चालल्यात, उत्पन्न कमी होत चाललेत, भाव नाही आहेत, पोरं नोकऱ्यात गेले पाहिजेत, शिक्षणं महाग झालेत, शिक्षणात आपल्याला सवलती मिळाल्या पाहिजे, हे पश्चिम महाराष्ट्र डोक्यात आलं आणि खूपच हट्ट होता की घ्यायचं। म्हणलं ठीक आहे, आपण दौरा पश्चिम महाराष्ट्राचा घेऊयात। म्हणून आता आम्ही सगळ्यांशी गाठीभेटी घेतो आहे, प्रत्यक्ष गाठीभेटी घेतो आहे आम्ही काय कुठं कार्यक्रम लावलेले नाहीत। आणि मी आता मराठवाडा, विदर्भ हे सगळंच घेणार आहे, आता नाही सोडत यांना माज आणि मस्ती आली की मस्ती मी यांची पुरी जिरणार आहे। मराठ्यांनी सत्तेवर बसवलं आहे। मला सांगा हो, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आरक्षण नाही लागणार त्यांच्या लेकरा बाळाला? पक्षाचं आणि पक्षाच्या नेत्याचं गाड्या, बंगले, त्याचं मंत्रिपद बघून आपलं पोट भरणार आहे का? भाजपच्या मंत्र्याचं, आमदाराचं गाड्या, मंत्री बघून, खासदार बघून आपलं पोट भरणार आहे का त्यांचा बंगला बघून? गरीब भाजपमधल्या मराठ्यांच्या लिकीबाळीचं वाटोळं करायचं काम सुरू केलं आहे। राष्ट्रवादीच्या गरीब मराठ्यांच्या पोरांचं, लेकराबाळांचं वाटोळं करायचं काम चालू केलं आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यातले मोठाले नेते पैसे भरून शिकितेन तुमचे पोरं परदेशात, पण भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या कार्यकर्ता त्याचं पोरगं पोरगी परदेशात नाही शिकू शकत, नाही फीस भरू शकत। आमच्या अंगी कार्यकर्ता म्हणूनच गरिबी आहे, त्यांच्या लेकरा बाळांसाठी मी लढतोय। त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं आता जातीचे उपकार नाही विसरायचे, काही झालं तरी। पक्षाचे घेणं देण्याचे उपकार नाही आहेत तरी आपण पक्षालाच महत्त्व देतोय, मग आपले लेकरं बाळ फाशी घ्यायला लागले, हे समाजाच्या लक्षात आले। आणि मी तर मात्र मराठीचं वाटोळं होऊ देत नाही। यांना किती ताकद लावू देऊ, यांना किती ताकद लागू दे, यांच्या मायाला यांच्याकडून आरक्षणच घेतो, एकच काय देत नाही बघतो, आणि रद्द बी कसं काय करता येत ते बी बघतो। खरं असून रद्द करता। आता एक नवीन ही रात्री माहिती काढली आम्ही, काल तुम्हाला दाखवली की ते प्रमाणपत्र, दहीहंडीचं प्रमाणपत्र व्हॅलिड द्यायचं म्हणून, हां मी मराठीत दाखवलं होतं, आता ते इंग्लिशमध्ये। हां, त्या समितीच्या सगळ्यांच्या सह्या आहेत ना याच्यावर। कोण आहे हो हे, कोण समिती ती? 3 जण, हे 3 जण, ह्या 3 जणांनी पत्र काढलंय की दहीहंडीची व्हॅलिडिटी देण्यात यावी, इंग्लिशमधलं। त्यांच्या फाईलमधून आम्हाला हे मिळालं। आम्ही फडणवीस साहेब, शिंदे साहेब, आम्ही बी काहीतरी कलाकार असतो ना। तुमच्या हात मंत्र्यापर्यंत, मंत्र्यांच्या हाता अधिकाऱ्यांपर्यंत रद्द करण्यासाठी
मी बी काहीतरी नमुना असेल ना, मी बी काहीतरी असेल ना. आमच्या बी हाताला लागलं ना तुमचं हे, तरी देत नाही तुम्ही, रद्द करता. प्रमाणपत्रची व्हॅलिडिटी देण्यात यावी म्हणून हे काढलेला निर्णय आहे. बावनकुळेंनी रद्द करण्यात यावं, मराठ्यांचे नोंदी रद्द करण्यात याव्यात म्हणून पत्र काढले अधिकाऱ्याला, बीडच्या कलेक्टरांना, तहसीलदारांना. आता मराठ्यांच्या लक्षात आलं हे पत्र कधीचं आहे, किती तारखेचं आहे? तुम्हाला हे तारखेसकट टाकतो, ते बारीक आहे जरा तारीख, तुम्हाला टाकून देतो ना. काल दिलंय बी मला वाटतं, त्याच्यावर तारीखच आहे ना. 2026 दिसतंय. 1/8/1/5 बरोबर ना तारीख, म्हणजे मे महिन्यातलं. हा म्हणतो तर. हां, यांनी पत्र दिले की ह्या रद्द करण्यात याव्यात म्हणून. आता मराठी खरबडून जागे झाले की आपण आपल्या पोरांचं वाटोळं करण्यासाठी फडणवीस साहेब आणि त्यांचे मंत्रिपदाचा गैरवापर करायला लागलेत आणि पत्र द्यायला लागले रद्द करा म्हणून. मी तोंडचं बोलतो का? पत्र दिले फडणवीस साहेब तुम्हाला. फडणवीस साहेब तुम्हाला पत्र दिलंय, मी तोंडीने आरोप केला. तुमच्या बावनकुळ्यांनी सांगितलंय की त्या नोंदी रद्द करा, प्रमाणपत्र रद्द करा. लिखी दिले त्यांनी पत्र. मी मोहम आरोप करत नाही फडणवीस साहेब तुमच्यावरती. पत्र दिले रद्द करा म्हणून. तुमचा बावनकुळ्या परळीच्या लाभार्थी टोळीच्या नादी लागला आहे. वासुदेव करून घेता ना तुम्ही. फडणवीस साहेब, मी एकही प्रमाणपत्र रद्द होऊ देणार नाही. आणि मराठ्याच्या डोक्यात आला आता आपलं खरं असून मंत्री रद्द करायला लावा लागले दबाव टाकून. मराठ्यांच्या लक्षात आलं रद्दच होऊ शकत नाही ते पत्र. कसं काय होऊ शकतात कोणी प्रमाणपत्र? आता मंत्र्यांनी सांगितल्यावर होणारच ना राव. मराठ्यांना तेवढे आम्हाला डोकं आहे, तेवढी अक्कल आहे आम्हाला. मंत्र्यांनी सांगितलं रद्द होणार. यांना वरद हस्त फडणवीसांचा आहे. आणि दुसरा कोणाचा आहे? मग दुसरा कोणाचा आहे ते कसं काय म्हणत नाही? बावनकुळ्या तो कसं काय करायला लागलंय? म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून हे होतंय सगळं. याच्यात मराठे भाजपचे नाहीत का? सगळेच आंबोरे दुसऱ्या पक्षाचे आहेत का? माझ्या मतानं तिथं 1200 का 1250 आंबोरे आडनावाचे लोक आहेत त्या गावात. बावनकुळ्याने 1250 लोकांचं वाटोळ करायचं कोणी अधिकार दिला त्याला? मंत्री यासाठी झाला का तू? फडणवीस यासाठी मंत्री केला का मराठ्याचे? त्यात भाजपचे कार्यकर्ता नसतं का एक बी आंबोऱ्याचा? एक बी आमच्या लिकेबाळीचं वाटोळं करता तुम्ही. त्याची पॉवरची जिरू का त्याची पॉवर? भोग भोगावं लागते. पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या आमदाराला आणि मराठवाड्यातल्या आमदाराला भोग भोगावं लागते. कोणामुळं? बावनकुळ्यामुळं. फडणवीस साहेब ध्यानात ठेवा, हो भोग भोगायला होईल. त्या बावनकुळ्याच्या एका चुकीमुळं या कोपऱ्यातले सगळे आउट करील मी आमदार पुरे. आणि याला दोषी राहणार फक्त बावनकुळ्या. काल पत्रकार परिषदेमध्ये खरं तर 3 वर्षाचा जो आंदोलनाचा कार्यकाळ आहे त्यामध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच संतापले, जोरदार हल्लाबोलही केला आणि बावनकुळेवर सुद्धा केला. दोन्ही नेत्यावर तुम्ही हल्लाबोल केला. मी मराठ्याचा जातवान रक्ताचा, मी मराठ्याशीच मैत्री ठेवणार. मी संबंध मेंटेन करण्यासाठी मंत्र्याशी आंदोलन सुरू केलेलं नाही. एकही प्रमाणपत्र रद्द झालं तरी मी गप्प बसणार नाही. आणि राज्यातल्याही मराठ्यांना सांगतो, जातीचा उपकार ठेवायचा, जातीच्या बाजूने बोलायचं, पक्षाच्या नाही. भीक मागावं लागेल आपल्या लेकरायला. हे असलं सरकार जर नालायकपणा करायला लागलं, नाशकेपणा, तर आपल्या लेकरा बाळाला भीक मागायला लावते नाही. त्यामुळं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी लेकरा बाळाकडून वडा, जातीकडून वडा. जातीचा उपकार कधी विसरू नका. जात कधी सोडून देत नसते, पक्ष कधीही सोडून देऊ शकतो. पण काल उदय सामंतांचा जेव्हा तुम्हाला फोन आलेला होता तेव्हा उदय सामंत स्वतः बोलले की मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की एकनाथ शिंदे साहेब तसं करू शकत नाही. मी तुम्हाला जाहीर सांगितलं ना, फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला शिव्या देणारे ओबीसीचे आंडुकले ते नेते झालेत नवीनच. आता ते 15 दिवसापूर्वी, 20 दिवसापूर्वी आजपासून तुमच्या ऑफिसला काय करतेत? तुम्हाला शिव्या देणारे. परत परवाच्याला शिंदे साहेबाला शिव्या देणारे तेच ओबीसीचे
मराठ्यांना परत सुद्धा आरक्षणासाठी शिव्या देते मिळू नये म्हणून. तेच ओबीसीचे नवीन झालेले नेते ते आनंद व्यक्त करतात मराठ्याचे प्रमाणपत्र रद्द झालेत म्हणून. ते तुमच्या ऑफिसला काय करतात बरं तुमच्या प्रवक्त्या संघ? त्यांची मिली बघत आहे असं मिली वाटतं. बघत नाही काय मग हे तुमच्या प्रवक्त्या संघ तिथं काय करते ती? शिंदे साहेबाला शिवाय देणारे तिथंच, मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करणारे तिथंच, आणि मराठ्याचे प्रमाणपत्र रद्द झाल्यावर आनंद व्यक्त करणारे तुमच्याच ऑफिसला. म्हणजे का पागल आहेत का आम्ही मराठ्यांनी जीवाचं रांज का झक मारायला केलं का तुमच्यासाठी? काय नाही केलं मराठ्यांनी, त्याची परतफेड तुम्ही अशी करता आमची. तुम्हाला रुपया मागितला? तुमच्याकडे कधी कामं, कधी पदं? आमच्या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी शिंदे साहेबांनी सुद्धा खस्ता खाल्ल्या, म्हणून आम्ही तुमचं नाव घेत होतो. तुम्ही 58 लाख नोंदी दिल्या आणि तुमचेच लोक रद्द करायला लागलेत. ही कोणचा उपकार आहे बा? दिल्या तुम्ही रद्द करायला तुमचाच मंत्री. हे कस काय जमन? तुम्ही परत म्हणता मी इतके दिवस शिंदे साहेबाला बोललो नाही. खरं आहे ना ते, पण दिल्या तुम्ही रद्द बी तुम्ही तुमचे लोक करायला लागले. मग मी तरी तुमच्याकडूनच राहायचं का? अशी इच्छा आहे का तुमची? माझी जात वाऱ्यावर सोडून द्यायची की मी? आता बघ माझ्या जातीला मारले 70-80 वर्षीय लोकांनी. अन्यायच झालाय. ना नोकऱ्यात राहिलो तर आम्ही, ना शिक्षणात राहिलो. आज रोज पोर आमचे MBBSला लागायलेत, इंजिनियर व्हायलेत, भरत्यात चाललेत, नोकऱ्यात लागायला लागलेत. हे बंद पाडायचं का सगळं? मग तुम्हीच दिलं तुम्हीच काटा काढणार का ही सिस्टम? बरं ठीक आहे. दुसरं परत संभाजीनगरचा तुमचा एक नेता, नवीन नेता झालाय, ते मुसलमान झाला आणि रोजाचा महिना आला असं झाले. शिंदे साहेबासंग एखाद बार बसला का काय नु, इकडं त्याच्या इंग्लिश स्कूलवर बैठका घेतो. काही समन्वयक, काही अभ्यासक गोळा करतो, आणि एक काँग्रेसचा पुढं घातलाय त्यांनी, आणि त्या बैठकीत सांगतो. त्यांच्यातल्याच एक जणांनी आम्हाला येऊन सांगितलं. त्या बैठकीत सांगितलं तू बैठक संपल्यावर खाली उतरल्यावर शिंदे साहेब सगळा सपोर्ट आहे. बॉम्बलायचं मग आपल्या शिंदे साहेब जवळ करीत असतात. असं होत असतं. जात 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 करून जात कोणची उपकार ठेवत असती ह्यो त्यांना शिकितो. त्याच्यात एक पत्रकार बी आहे, त्याला लय गर्व आहे पत्रकारितेचा. एकदा त्या पेपरचं त्याचं नाव माहीत झालं, त्या पेपरचा बी त्यावर होणार आहे. ते फक्त माहीत हो तर दमे झाला शहाणा तर ठीक, आणि मग ते तिथं शिकवणार. एकनाथ भाई त्यांना म्हणतो, एकनाथ भाई फुल आपल्या पाठीमागं आहेत. कोण? ते नवीन झालेला कॉलेजवाला, ते इंग्लिश स्कूलवाला नेता. आणि मग आता आपण राहिलो तर काय होईल? शिंदे साहेबावरती येईल, आम्ही सगळे मागून येत तुमच्या. घुमरे, ते शिरसाट, हे लोक पाठिणार, पण बसवीत आणि काँग्रेसचा बसायचा अभ्यासक, आणि आम्ही फुल ताकद देणार लोकांची. मग मराठ्यात फूट दाखवायची. फूट दाखवायचा ठेका घेतला वर तो. ह्याला मराठ्याचा पोटचं म्हणायची लाज वाटायला लागली तुला? ठेका घेतला होय तो देव. हां, हे शिंदे साहेबाला कळत नाही का की का आरोप आहे? जालन्याला बी एक असाच महान नेता आहे, जुनाच आहे शिंदे साहेबाचा. ओबीसीच्या सभेत आमच्यावर आरोप करायचे, कोयत्याने पाय तोडूत. त्याला आमच्या जालन्याच्या महान नेत्याने शिंदे साहेबाच्या उपनेता बनविलं, आणि तो कोयत्याने पाय तोडणार. आणि तुला माहित नाही का आमच्या तलवारी असतात म्हणून? हे काय आहे? हे काय आहे? आणि काय मरमर करून उपयोग आहे त्या शंभूराजेंची, उदय सामंतांची, त्या दादा भुसे साहेबांची? काय काय मंत्री असते त्यांचे तेवढ्यांची काय मरमरील? काय 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 अर्थ राहिला त्याला? कालपासून तुम्ही म्हणताय एक नेता आहे आणि एक पत्रकार पण आहे. एकदा समाज बांधवांना कळूनच जाऊ द्या ना, जाहीर करून टाका. ते नाव घ्यायला घे आहे का? तर ते त्यांचा शोधी त्यांना, त्यांचा शोधी त्यांना. ते पत्रकार त्यांचाच आहे, त्यांच्याच विचाराचा आहे. तो बी त्यांचाच आहे, तो दुसऱ्याचा नाही आहे. ती पण त्यांचाच आहे. ते दोघं जण मिळून गोळा करते सगळे. आता हे बिचारे काय बांधव कसे मराठा समाजाच्या अभ्यासक आणि काही बिचारे समन्वयक यांनी पुरी समाजासाठी हयात घातली. त्यांना वाटतं समाजाचं कल्याण होतं. पण काहीच्या गुडगुडी खेळ बघितलेला आहे का तुम्ही?
नाही, ते गुडगुडीसारखा खेळ आहे काहींचा. पण काहींनी पुरे हयात समाजासाठी घातली, काही अभ्यासकांनी, काही समन्वयकांनी सुद्धा. त्यांना वाटतं समाजाचंच कल्याण व्हावं. पण आता हे ते नादी तू आणि हे गेम टाकीतो तू आणि मराठ्यावर. आणि आता तू संभाजीनगरला आंदोलन उभा करणार आणि शिंदे साहेबांचे आमदार आणि मंत्री तुला साथ देणार. मी याच्या आधी सुद्धा शिरसाट साहेबाला सांगितलं होतं बरं का, तुम्ही तुमच्या बंगल्यात बैठक झाली तर मराठ्यात फूट पाडू नका. 1.5-2 वर्षापूर्वी आयुष्यात नाही करणार म्हणे. पुन्हा खेळ सुरू केलेच. मराठ्यात का फूट पाडता तुम्ही, कशामुळं? आणि माझ्या विरोधात काय लढणार तुम्ही? सरकारला बोला ना तिकडे, तुम्हाला काय बोलायचं. आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. काल बावनकुळेवर टीका केली, एकनाथ शिंदेवर टीका केली, जोरदार हल्लाबोल केला, फडणवीसांवर केली. मात्र फडणवीसावर टीका केल्यानंतर प्रवीण दरेकरांनी थेट तुमची अक्कलच काढली की आरोप करायला फार अक्कल लागत नाही, असं प्रवीण दरेकर तुम्हाला उद्देशून बोलले. अक्कल लागत नाही आरोप करण्यासाठी, ज्यांना सिस्टीमच समजून घ्यायची नाही त्यांच्यावर बोलावं तरी काय? काय असतं, अक्कल असणाऱ्या लोकांनी पक्षात गेल्यावर अक्कल घाण होते. त्याला जातवान असायला लागतं, तेव्हा त्याला गोरगरीब मराठ्यांच्या वेदना कळतात. हे नेबळ्या घोऱ्याला काय कळणार आहे? मीठ खाणारं घोरं नेबळट हे, याला काय करणार आहे? गु खावा पक्षाचा दरेकरनी, पण थोडा खावा, इतका नाही खावा. तुला जर लेकराची किंमतच कळत नसेल मराठ्याच्या, तू कोणचा मराठा आहे? ऐकून या, मी मराठा आहे तो म्हणून मला पक्का माहीत नाही. तो जर जातवान मराठ्यांचं रक्त आहे तर तो अक्कल कुठे गेली? तुला कळत नाही का? बावनकुळ्यांनी पत्र काढलंय मराठ्याच्या नोंदी रद्द करा म्हणून. तो जरा झक तिकडं मार, तिकडं बोल जरा. पत्र कायला काढलं म्हणून मग मराठी तो पाठ थापटे देन. मग तो मराठ्याचा आहे, आम्हाला अभिमान बी वाटन. तो अभिमान बी वाटन. मी खरंच बोलतोय. 1 वर्षात फडणवीस साहेबाला शब्दाने बोललेलं दाखवा मला. मुंबईनं आल्यापासून आम्हाला मराठ्यांच्या पोराला आशा लागली होती, फडणवीस साहेब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करी. बावनकुळ्याच्या हाताने फडणवीस मराठ्यांचं वाटोळं करायला का? हे कळत नाही का? त्या दरीत पडलेला का कोणाला? त्याला नेबळाटाला फक्त टिकला पाहिजे गोल. एक प्युअर नेबळ गोर आहे ते. त्याला अक्कल नाही का? बावनकुळेंनी रद्द करायचं प्रमाणपत्र काढलंय. आपल्या मराठ्यांच्या जातीच्या लेकीबाळीचं वाटोळं करायला लागलाय. तिकडं बोल ना. तुला सांगतो, तू ठेपेली बरं का. मी तुला आणखीन लय कमी शब्दात बोललोय. यानंतर लय अवघड होईल. तू मी एकदा जर मग डोकं सटकलं ना तर मी जाती पुढं कोणालाच मोजित नाही. तू तर कोणचाच नाही. तू कोणचाच नाही. मग तू बघ ना, ते प्रमाणपत्र रद्द करा. ते हंड्याचं प्रमाणपत्र रद्द करायला लागलेत, ते बघ. नीट वागा. हा, मग बोला आम्हाला जर चुकीचं असेल तर. सिस्टम कळती का तुला? फडणवीस म्हणजे सिस्टम नाहीये, ते डोक्यातला काढा. फडणवीस आणि तू म्हणजे सिस्टम नाही. ही समाज चौकटीत बसला पाहिजे, या समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे, ही सिस्टम बघ. तू पक्षाची सिस्टम नको बघू झाटूच्या. ते म्हणतात की रस्त्यावर आणि नाक्यावर बसून आंदोलन करण्यापेक्षा आणि सिस्टीम मध्ये राहून काम करणं. बसून करतो का आंदोलन? नाक्यावर बसून नाही आंदोलन करायचं, रोडवर बसून नाही करायचं, तर मग काय तो बोच्यात बसून करतो का आंदोलन? तू एक सगळा 3.5 फूट येतो, बोच्यात बसून करतो का? ही तळतळ आहे माझी. माझ्या मराठा समाजासाठी मी रक्त जाळतोय. माझ्या माय मावल्यांनी आंतरवालीच्या रक्त सांडलं या मराठ्यांसाठी. माझा जीव चाललाय त्यासाठी. आणि तुझा जीव चाललाय तुझ्या पक्षासाठी, ते उरावर घ्यायसाठी. तुला इथं माझ्या मराठ्यांचं वाटोळ होऊन उसं तोडायला जावं लागेल. आमच्या लेकरा बाळाला हमाल्या करावं लागतात. तुला काय नाही ठेरे? तू आधी सत्यता जाणून घे. ते विखे पाटील आणि ते लाडभाऊ मरमर करते एकटेच. काय मरमरील तरी उपयोग आहे त्यांच्या? त्या लाडभाऊच्या तरी काय मरमरील उपयोग आहे त्यांच्या? पण दरेकर म्हणतात की काही त्रुटी असतील म्हणूनच त्या नोंदी रद्द झाल्या असतील. झोपलेल्या माणसाला जागी करता येतं, मात्र झोपेचं सोंग करणाऱ्याला जाग करता येत नाही. ते काय
समुद्राच्या कडेला मीठ काढून खाल्लेलं आहे ते. पण त्या मिठावर एखादबार लोक हागत येत बी असं म्हणतात. त्यामुळं आता त्याच्यात चवीत बदल आहे. त्यामुळे त्याला मराठीची चव कळणारच नाही. जात काय असते, जातीचा स्वाभिमान काय असतो, क्षेत्रीयत्व काय असतं, हे त्याला नाही कळणार. त्याला लय अस्सल सळसळत रक्त अंगात लागतं. त्याला जातवान जातीचं म्हणलं जातं. बावनकुळ्या जातीसाठी पक्षाला मोजायला आणि सत्तेला मोजायला तयार नाही. आणि तू जातीचा असून रद्द झालेल्या प्रमाणपत्राकडून बोलायला तयार नाही. ही रक्तातला फरक आहे. जातवान रक्त असावं लागतं. आमचं तसं जातवान रक्त आहे. तू नको देवारा करू फडणवीसचा. बावनकुळे बिन तू दरेकर का कोण आहे तू बी असल्या दरीत पडलेल्याला काय बोलावं. त्यांना काय इशारा देणार तुम्ही आता? त्याला काय इशारा द्यायचं, ते हाय कोण हो चिरकुट चाट्या गल्ल्या मराठी जर मागं लागले ना हुरुळं पळतं. हुरुळं कळतं तुम्हाला? हुरुळं पळाल्यासारखं होईल. पोट्टे मराठीचे असे मागं पळायला सुरू करते, याला गाड्या घेऊन सुद्धा पळता येणार नाही. असं हुरुळं लागल्यासारखंच लागेल मराठीच्या पोरायच्या यांच्या मागं. नको हुरुळं उडून घेऊ उगच. तुम्ही म्हणताय बावनकुळेंनी पत्र दिलं आणि ते दाखवलं सुद्धा, त्याबद्दल हरकत नाही. परंतु दरेकर सुद्धा तेच म्हटले की जात पडताळणी समितीला न्यायालयीन अधिकार आहे, यामध्ये कोणताच मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही आणि लिहिण्याचा तर विषयच सोडा. अरे तुला पत्र दिलं ना, तुला काय अक्कल आहे का नाही का? तुला अक्कल फक्त पक्षीच एवढीच अक्कल आहे का? जातीची अक्कल नाही का? सामाजिक व्यवहाराची तुला अक्कल नाही का? तुला कायदेशीर अक्कल नाही आहे का? शिंदे समिती ही सरकारनं गठीत केलेली आहे. तिने शोधलेल्या त्या नोंदी आहेत, त्या ग्रामपंचायतला चिटकेलेल्या आहेत आणि मग त्यांनी प्रमाणपत्र काढलेले आहेत. ही अक्कल तुला नाही आहे का? तुम्हाला सामाजिक न्यायाची थोडी अक्कल नाही का? तुम्ही इतके भावनाशून्य आणि अक्कल शून्य झालात का? पत्र काढले जात पडताळणी समितीनं संभाजीनगरच्या, यांना जात प्रमाणपत्राची वैधता देण्यात यावी, व्हॅलिड देण्यात यावं, तरी रद्द होतं. तुला एवढी अक्कल नाही का? का तू हमेशाच हागंदारीतच असतो? गावखुरी तू चरतच नाही का? तू गावखुरी यशीच्या आत कवा चरलाच नाही का? इतकं मोका ठेका तू, इतका मोका ठेका तू की तू कव्हाच गावखुरी नसतो, येशीच्या आत नसतो. तू येशीच्या बाहेरच आहे का? हागंदरीत असतो हमेशा. तुला नियम कळत नाही का? नोंदी शोधलेल्या रेकॉर्ड याला कायदे आधार आहे. तुला याची अक्कलच नाही का? तुला फक्त भाजप आणि सत्ता आणि पक्ष एवढीच अक्कल आहे का? शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदी ते जस्टिस आहेत, त्यांनी शोधलेल्या नोंदी आहेत. 83 क्रमांकाच्या आरक्षणाच्या रूलप्रमाणे नोंदी शोधण्याचा राज्य सरकारनं त्यांना राईट दिला आहे. राज्य मागासवर्ग, केंद्र मागासवर्ग आयोगाचा तिन्ही सभागृह कायद्याचे ॲक्टिव्ह असताना त्यांना नोंदी शोधण्याचा राईट दिला आहे त्या शिंदे समितीला. तुला एवढी अक्कल नाही. त्यामुळं कधीतरी तू शहाणा हो. कधीतरी गावखुरी येशीच्या आती हागंदारीत नको करू. शेवटचा प्रश्न आहे, 29 ऑगस्टची तुम्ही घोषणा केलेली आहे, 3 वर्ष आंदोलनाला पूर्ण होत आहेत. त्या दृष्टीनं हा दौरा जो आहे तो महत्त्वाचा मानला जातोय का? कारण आता आंदोलनाच्या पूर्वी तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करताय. नाही, ते दौराच रद्द होता. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाच कळालं आपला घात करण्याचा कट सरकारकडून रचला गेला आहे. त्यांना कोल्हापूर आणि सातारा संस्थांचं गॅझेटेड घ्यायचं नाही आहे, त्याला GR काढायचा नाही, घात करायचा आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लक्षात आलं सधन भाग जरी असला, आपल्याकडं बागायती जरी असली तरी जमीन कमी व्हायला लागल्यात, मालाला भाव मिळत नाही आहे. एक काळ आपल्यावरती असा येईल की आपले पोरं नोकऱ्यात नसतील, शिक्षणात नसतील आणि प्रचंड सुशिक्षित बेकारी वाढलेले असणार आहे, प्रचंड.
आपण आत्ताच वेळ हातातून गेलेली नाहीये. आत्ताच मराठा समाजाच्या पदरात आरक्षण पाडून घेतलेलं बरं राहील. आणि त्याने हट्टच धरला की याच म्हणलं आता मी धावत पळत येईल, कारण इथं मोठी तयारी करायची, राज्यातला मराठा इथं येणार आहे. त्यामुळं आता आज 7 ऑगस्टपासून 12 ऑगस्टपर्यंत करतोय. त्यातही मध्ये मी आपले पद्मश्री DY पाटील साहेब पण आपल्यातून गेलेत. तीही मोठी दुःखद घटना झाली. आम्ही त्यांच्याही कुटुंबियाला भेट द्यायला जाणार आहेत. आणि यामुळं मग आता ही दौरा पण मध्येच आला आहे, तरी पण आम्ही जाणार आहेत. परंतु महाराष्ट्रातल्या मराठ्यांना याचबरोबर मला सांगणं आहे, आपलं खरं असून मंत्री दबावातून मंत्रिपदाचा गैरवापर करून आपल्या नोंदी रद्द करायला लागलेत. हे मराठ्यांच्या डोक्यातून आता निघलं नसतं. असा संभ्रम निर्माण केला होता यांनी. मीडिया ट्रायल घेतली 2 दिवसांनी. 4 काय प्रमाणपत्र रद्द झाली तर अख्खी मराठ्यावर मीडिया ट्रायल. OBCचे पण रद्द झाले, त्याच्यात कमने मीडिया ट्रायल केली. ही खूप मोठा निवेदित कट होता. मराठ्यात संभ्रम निर्माण करायचा आणि मराठ्यात खचले पाहिजेत. मराठ्याचे पोरांनी ॲडमिशन घेतलीत, नोकऱ्यात गेलेत, हे घाबरले पाहिजे. मराठी आता पूर्वीसारखे नाही राहिले घाबरणारे. तुम्ही किती मीडिया ट्रायल करा. आणि आता मी काल दाखवून दिलं, आपलं खरं असून मंत्र्यांनी रद्द केल्यात. मराठे सावधच झाले. ते म्हणले किती खरं असलं तरी जरांगे पाटील तरी काय करील. मंत्रीच रद्द करायला सांगतोय, बावनकुळ्या सांगतोय, त्या शिंदे साहेबाचे मंत्री सांगतेत. हे निवेदित कट आहे. हां, मग काय याच्यात वाटलं नाही होणार. मग मराठ्यांचं डोकं फ्रेश झालं आता. आणि मराठे चौतळून उठले आता महाराष्ट्रातले चौतळून. हा कट तुम्ही आता उधळून लावणार? लावणारच, सोडतच नाही. खोटं असल्यावर तो रद्द करा ना तुम्ही. याला आमची काही हरकतच नाही ना. सगळे पुरावे दिलेत, सगळं दिलंय. नोंद तुम्ही शोधली, ग्रामपंचायतला तुम्ही लावली. उडदूत होतं ते लावलेलं ग्रामपंचायतला. लोकांना काहीच वाचता आहे ना. लोक म्हणले हे काय आहे. चिटकिणारा अधिकारी म्हणला तुमच्या नोंदी ह्यात कुणबीतल्या निघलेल्या, शिंदे समिती शोधल्यात. मग यांनी त्याचे फोटो काढले भीतीवरचे. ते कोण विश्लेषक आहे त्याच्याकडे नेल्या. त्यांनी सांगितलं तुमच्या गावातले अमुक अमुक नावं निघाले कुणबी. तुम्ही म्हणता रद्द करता. मी कसं काय सहन करील ते. मला नको आहे सरकार, मंत्री, आमदार, मित्र. तो मला मराठेच पाहिजेत. आणि मी मराठ्यांनाच मोठं करणार. मराठ्यांनाही सांगतो, जात आपल्यासाठी लिहिलेली, जातीचे उपकार विसरायचे नाही कधीच. पक्षाचे नेत्याचे उपकार नाही, जातीचे उपकार विसरायचे नाही. ठासून एकजुटाने उभं राहायचं सगळ्यांनी. आता शिंदे साहेबाचंही सुरू झालं आहे. त्यांचेही फोन सुरू झालेत सगळ्यांचे की बाबा हे असं नाही तसं करतो, असं नाही तसं करतो. ठीक आहे, तुम्ही चूक दुरुस्त करा, काय म्हणणं नाही. आणि ते चूक दुरुस्त करायच्या तयारीत आहेत. हेही महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही सांगतो. चूक दुरुस्त करायच्या ते तयारीत आहेत. त्यांच्याही लक्षात आलं की हे रद्द होत नाही आहेत, पण रद्द केले गेलेत. ते चूक दुरुस्त करायला लागलेत. त्यांनी जर चूक दुरुस्त केली, शिंदे साहेबांनी, त्यांच्या उदय साहेबांनी रात्रीपासून ते बोलतात. मी ते विनयलाही प्रामाणिक सांगतो. हां, ते रात्रीपासून बोलतात. आज सकाळीही बोललेत की चूक ती झाली, ती दुरुस्त करतोय आम्ही. मग तुमच्यावरची नाराजी कमी. आमची नाराजी कशामुळे झाली तुमच्यावरती, शिंदे साहेबांवरती, की तुम्ही कुणबी प्रमाणपत्र रद्द केले न होणार म्हणून नाराज झाले. आता ते जर रात्रीपासून आणि आज बी जर ते दुरुस्त करायला लागलेत, आमची नाराजी कमी होणार. आमची नाराजीच प्रमाणपत्रामुळे. आता 29ला आंतरवाली की मुंबई, काल तुम्ही मुंबईला जाण्याची सुद्धा भाषा केली. आता काय होऊ शकतं. डोकं सटकलं की सटकलं. आणि मराठीला येतो. मुंबईला बी जाऊ शकतात, आंतरवाली तर राहू शकतात, नागपुरात बी जाऊ शकतात. मरणाचे आहेत आम्ही. पण हे अंगावर घेऊ नये. कोणी फडणवीसांनी त्यांनी हे अंगावर घेऊ नये. बावनकुळेमुळे सगळं लफडं लांबणार आहे. आता हे सगळं लफडं बावनकुळेमुळे लागणार आहे. आणि मी नार्को टेस्टची मागणी त्याची नाही केलेली. तिथं अधिकाऱ्यांनी पैसे मागितलेले आहेत. ते कोणच्या मागितले ती वेळ आल्यावर सांगू. 15 लाख ते उलटं यायला लागलं आहे. बावनकुळे फक्त याच्यासाठी आहे की त्यांनी पत्र काढलं की हे रद्द करा म्हणून. 15 लाख मागणी केली म्हणून नाही. ते मीडियात दाखवलं गेलं की नार्को टेस्टची मागणी केली अधिकाऱ्याची. त्यांनी मागितले होते 15 लाख द्या, प्रमाणपत्र देतो. बरं, हे अधिकारी संभाजीनगरचे होते. संभाजीनगरन ते संभाजीनगरचे होय.
आणि हे रद्द करायचे यांनी असे घाटं घातलेत. आता जर शिंदे साहेबांनी ते दुरुस्त केलं तर आम्हाला काय अडचण आहे. आमचा रागच ते आहे की तुम्ही प्रमाणपत्र नाही रद्द करू शकत आमचे. अजिबात. हा खोटं असेल तर ठीक आहे ना. आम्ही कसं काय बळच खोटं करा म्हणणार. आणि रात्रीपासून त्यांच्या सगळ्या मंत्र्यांचे फोन आलेत की आम्ही ते चूक दुरुस्त करतो. मग आता चूक दुरुस्त जर करतो म्हणलेत आणि जे मोगम वाचा बोलते त्यांना अक्कल नाही का. मग असा नेता असावा लागतो, चूक झाल्यावर दुरुस्त करणारा. मग आता शिंदे साहेब चूक झालेली दुरुस्त करायला लागलेत. फडणवीसांनी तशी करावं. ऐकावं लाडभाऊचं त्यांनी. करावं ना दुरुस्त चूक बावनकुळेंनी केलेली. शिंदे साहेबांनी केलेली चूक ते जर दुरुस्त करायला लागले तर त्यांच्याबद्दलचा संदेश चांगला जाईल. नाही दुरुस्त केली, शिंदे साहेब बी नाही फडणवीस बी नाही, आपल्या पुढं कोणी टिकून देणार नाही. आपण त्यांना सुट्टी नाही, कुणाला टिकून नाही देणार. माझा मराठा तुम्ही टिकून देणार म्हणल्यावर तुम्हाला कसं काय टिकून देईल. तुम्ही आमचे प्रमाणपत्र रद्द करून आमचं जर वाटोळं करणार तर आम्ही तुमचं निवडणुकीत वाटोळं करणार, ठेवणार नाहीत तुम्हाला. आता ती चूक दुरुस्त करायलेत, काय हरकत आहे. आमचा राग तेवच आहे. तुम्ही तुमचं चांगलं काम करावं. बावनकुळेंनी भाजपाच्या अंगावर मराठी घातलीत. फडणवीसांनी ती चूक दुरुस्त करावं. किती सोपा विषय. अहो स्थानिकच्या जिल्ह्यातल्या शिंदे साहेबाच्या आमदाराच्या मागं मराठ्यांचे पोरं पळत येत काम केलंय म्हणून. प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हा प्रमुखाच्या मागं सुद्धा मराठ्यांचे पोरं पळतात शिंदे साहेबांनी काम केलं म्हणून. पुन्हा पोरं पळतील ते तुम्ही जर चूक दुरुस्त केली तर. आणि त्यांनी सांगितलं आम्ही चूक दुरुस्त करणार आहेत. तसंच फडणवीसांनी चूक दुरुस्त करावं. बावनकुळेंनी केलेली. फडणवीसांच्या अंगावर कशाला मराठी जातील. किती सोपं आहे. चुका दुरुस्त करा, संपलं. भाजपच्या सगळ्या मराठ्याच्या आमदारांनी सांगा ना, भाजपच्या सगळ्या मराठ्याच्या जिल्हा प्रमुखांनी सांगा, भाजपच्या सगळ्या मराठ्याच्या मंत्र्यांनी खासदारांनी भाजपच्या सगळ्या सांगा, बावनकुळेंनी केलेली चूक फडणवीस साहेब तुम्ही दुरुस्त करा. तसंच शिंदे साहेबाच्या सुद्धा सगळ्या जिल्हा प्रमुखांनी महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या, शिंदे साहेबाच्या मराठ्याच्या सगळ्या आमदारांनी, मराठ्याच्या शिंदे साहेबाच्या मराठ्याच्या सगळ्या मंत्र्यांनी शिंदे साहेबाला सांगावं आपल्या मंत्र्यांनी केलेली चूक आपण सुधारू म्हणून. वैर व्हायची काही गरजच नाही. असं नाही चालत ना. आणि मी ते चलू न देणार नाही, होऊ दे काय व्हायचं. तर एकूणच आपण पाहतोय की हे होते मनोज जरांगे पाटील. आजपासून त्यांचा खरं तर पश्चिम महाराष्ट्रातला दौरा सुरू होतोय आणि काल चौफेर टीका केल्यानंतर आज प्रवीण दरेकरांवरती त्यांनी जोरदार हल्लाबोल जो आहे तो केलेला आहे. कॅमेरा पर्सन अमित ताडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.